शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर करण्यात आलेला आहे। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट देण्यात येते। जून पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाला मोठा दिलासा मानला जातो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। शेतकरी बांधवांसाठी आता आली सर्वात मोठी धमाका अपडेट। हो शेतकरी बांधवांनो, आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थेट आदेशानंतर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये जमा करण्यात येत आहेत। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। सरकारच्या माध्यमातून आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही पीक विम्याची जी प्रतीक्षा करत होता, अखेर ती प्रतीक्षा आज संपली आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची मुख्यमंत्री साहेबांनी आज प्रतीक्षा संपवली आहे, कारण आज साहेबांच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या खात्यात पीक विमा येणार की नाही हे आज या व्हिडिओमध्येच ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 23,000 रुपये पीक विमा जमा होणार, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये येत असतात, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा सुद्धा जमा करण्यात येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला आणि पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश आता दिले असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तुम्हाला माहित असेलच, गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये कधीच पीक विमा मिळाला नव्हता। आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकार देखील निधी वितरित करत आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो बघा, आता दोन्ही सरकारचा निर्णय झाल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा तुम्हाला मिळत आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आहे, ती म्हणजे हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून पार पाडण्यात येत आहे आणि डीबीटीला काही मर्यादा आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु आज संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच दिवशी वितरण होणार नाही। सरकारने सांगितलं, आज महाराष्ट्र राज्यामधील पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। या 10 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे। सरकारने या पीक विम्याच्या वितरणासाठी तब्बल 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येत आहे। पहिल्या टप्प्याची निवड झाली असून यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला विमा आणि अतिवृष्टीचे पैसे एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिले जात आहेत। हो शेतकरी बांधवांनो बघा, ज्या पीक विम्याची तुम्ही वाट पाहिली, अखेर तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या वतीने देण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो बघा, ज्या 70 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सुद्धा जमा करण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेची यादी पीक विमा योजनेसाठी सुद्धा लागू करण्यात आली आहे। म्हणजेच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला आणि शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यात आले होते, परंतु आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या की त्यांना पीक विमा कमी मिळाला आहे, त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आता हा विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी येणार, याची यादी प्रशासनानं बँकांना सोपवली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, यादी सुद्धा तयार झाली आहे। आता फक्त वितरण होण्याची बाकी आहे। वितरण कधी होणार
तर आजपासूनच दुपारपासून वितरण प्रक्रिया सुरू होत आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाच्या यादीकडे वळूया. परंतु त्याआधी सरकारनं काही महत्त्वाच्या अटी सुद्धा लावलेल्या आहेत. त्या सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, काही शेतकऱ्यांनी अद्यापही आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं नाही. अशा शेतकऱ्यांचा विमा पुन्हा अडकू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई-KYC आणि आधार लिंकिंग करून घ्या. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही, त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र ठरवलं जाणार आहे. कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांसाठीच राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ज्यांनी आतापर्यंत फार्मर ID कार्ड काढलेलं नाही, अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणास्तव आज थांबवले जाऊ शकतात. परंतु शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका. जेव्हा पण विमा जमा होणार तेव्हा सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येणार आणि तुमच्या खात्यामध्ये 23,000 रुपये क्रेडिट होणार. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं की तांत्रिक समस्या आणि अपूर्ण ई-KYC मुळे विलंब झाला होता, पण आता मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. सरकारनं या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे. ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची म्हणजे जिल्ह्यांची यादी पाहूया. आज टोटल 10 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते लगेच तपासा. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही. केंद्र सरकारनं यासाठी 7,200 कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला दिला असून आता शेतकरी बांधवांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सुद्धा वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. चला तर मग आता यादी पाहूया. शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. हो, नागपूरचा प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यात समावेश झाला आहे. नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर आणि रामटेक या तालुक्यांमधील ज्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये आज 23,000 रुपये जमा होतील. या भागातील शेतकऱ्यांनी आपली ई-KYC पूर्ण केली असेल तर त्यांना आज दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्कीच प्राप्त होणार आहे. हो, शेतकरी बांधवांनो, बघा, यादी अतिशय महत्त्वाची आहे. संपूर्ण यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा म्हणजे मराठवाड्यातील परभणी. या जिल्ह्यासाठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात आली आहे. परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येत असल्यानं कोणत्याही मध्यस्थाची आता गरज उरलेली नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, बघा, जेव्हा कधी विमा जमा होणार तेव्हा सर्वात प्रथम तुमचा मोबाईल वाजणार आणि तुमच्या खात्यामध्ये 23,000 क्रेडिट होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहणं सुद्धा गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बीड. हो, बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठी बातमी आहे. या शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपवण्यात आली आहे. या तालुक्यांमधील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळतो त्यांना आज पीक विमा मिळणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा जमा करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आता देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, आता विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ
या जिल्ह्यांसाठी सुद्धा शासनानं हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणारसह यवतमाळमधील पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि महागाव या भागातील शेतकरी बांधवांसाठी देखील आता महत्त्वाची बातमी आहे. कारण या भागातील शेतकऱ्यांची खाती आता पूर्णपणे रिचार्ज होणार आहेत. ज्यांच्या खात्यात तांत्रिक बिघाड नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीनं 23,000 रुपये जमा होणार आहेत. हो, शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी आली आहे. शेतकरी बांधवांनो, त्यासोबत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि लातूर या जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आहेत. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगाव यासह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागातील शेतकऱ्यांना आज विमा मिळणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं ही लाभार्थ्यांची प्राथमिक अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण आहे त्यांचा दिवस आज नक्कीच गोड जाणार, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव आणि किनवट या तालुक्यांचा सुद्धा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खूप वर्षांपासून पीक विम्याची प्रतीक्षा केली होती. आज अखेर त्यांची ती प्रतीक्षा संपत आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांमध्ये एकदा जरी पीक विमा भरला असेल आणि त्यांना तो मिळाला नव्हता, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आज आपला मोबाईल जवळ ठेवावा, कारण आनंदाचा मेसेज येण्यास जास्त वेळ लागणार नाही. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील उरलेले जिल्हे सांगतो, ते म्हणजे हिंगोली आणि अकोला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कर्मनुरी, औंढा, नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा आज पीक विमा मिळणार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा आणि अकोट या तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. सरकारनं या 2 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र निधी बाजूला ठेवला असून आज दुपारपर्यंत या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि ज्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे त्यांनाच आज या टप्प्यात लाभ मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता तुमचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं का बघा. ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाही त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. सरकार उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच विमा वाटप करणार आहे. तशी तयारी पूर्णपणे करण्यात आली आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये वितरण होणार असून जेव्हा कधी वितरण होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, आपली कागदपत्र आणि बँक ई-KYC वेळेत पूर्ण ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगायचं तर पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. दुसरं म्हणजे ई-KYC पूर्ण करा. तिसरं म्हणजे फार्मर ID कार्ड तयार करा. चौथं म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्याची खात्री करा. पाचवं म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवा. या 5 गोष्टी जर तुम्ही वेळेत केल्या तर तुमच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. सरकारने दिलेली ही संधी वाया घालवू नका आणि लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा, म्हणजे पुढील यादी आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.